नमस्कार. पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज तुमच्यासोबत अख्खा मसूर पुलाव रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी एका कुकरमध्ये मी तेल टाकून घेतलं आहे. त्यामध्ये खडे मसाले घातले. त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट घातली. त्याचा कच्चापणा जाईपर्यंत हलवून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये मी कांदा घातला. तो गोल्डन ब्राऊन होईपर्यंत असंच परतून घ्यायचा आहे आपल्याला. अद्रक लसूण पेस्ट घातल्यामुळे कांदा सतत हलवून घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर त्यामध्ये मी एक मिरची आणि कढीपत्ता घातला. मी या पुलावसाठी लाल तिखटचा वापर करणार आहे, त्याच्यामुळे मी फक्त एकच मिरची घालून घेतली. नंतर थोडे मीठ आणि मग भिजवून घेतलेला अख्खा मसूर मी त्याच्यामध्ये घातला. हा अख्खा मसूर मी 4 तास भिजत ठेवला होता. छान हलवून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये घरी बनवलेलं लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर आणि हळद त्यामध्ये मी घातली. नंतर भिजत घातलेले तांदूळ मी त्याच्यामध्ये घातले. हे तांदूळ मी 15 ते 20 मिनटं भिजत ठेवले होते. छान परतून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर ॲड केली आणि 2 चम्मच तूप घातले मी. छान हलवून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये गरम केलेलं पाणी घातलं. गरम पाणी घातल्यानंतर पाण्याला उकळी येईपर्यंत मी त्याला कुकरला झाकण नाही लावलं. पाण्याला उकळी आल्यानंतर मी झाकण लावून घेतलं. मंद गॅसवर 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आपला अख्खा मसूर पुलाव तयार झाला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.